नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयु स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते। कोरफडीचा गर जो आहे तर तो आपल्याला म्हणजे कोरफड ही वनस्पतीच आपल्या सगळ्यांना परिचित आहे आणि तिचा गरही कोणी ना कोणी काही ना काही स्वरूपामध्ये वापरलेलाच असेल। तर आता आपल्याला माहिती आहे की त्वचेला लावण्यासाठी, चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा केसांसाठी कोरफडीचा गर हा वापरला जातो। पण कोरफड ही औषधी वनस्पती आहे आणि त्याचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का? चला आपण बघूया। कोरफड जी आहे तर ती कुठेही येते, खडकाळ जमिनीमध्ये पण येते, तुम्ही कुंडीत पण लावू शकतात। तिला फारसं पाणीही लागत नाही, फारशी देखभाल पण लागत नाही। तिची पानं जी आहेत तर ती मांसल आहेत, त्याच्या टोकाला जे आहे ते छोटे छोटे काटे असतात आणि फुलं जी आहेत तर ते कोरफडीचं झाड जे आहे ते जुनं झाल्यानंतर त्या कोरफडीच्या गुच्छामधून एक दांडा वर येतो आणि त्याला गुच्छाच्या स्वरूपामध्ये फुलं लागतात। ती साधारण गुलाबी लालसर अशी असतात। तर या पद्धतीने कोरफड जी आहे तर ती कोणीही लावू शकतं। औषधामध्ये जे आहे तर कोरफडीचा गर जो आहे तर तो वापरला जातो। त्याचं पान जे आहे ते उभं मधोमध कापून मग त्याचा चमच्याच्या साहाय्याने किंवा स्क्रॅपरच्या साहाय्याने तुम्ही रस काढून तो वापरू शकता। कोरफडीचं जेल जे आहे ते पण कॉस्मेटिक्समध्ये खूप वापरलं जातं। तर अशी ही कोरफड जी आहे तर ती कडू रसात्मक, थोडीशी गोड, पचायला जड, स्निग्ध आणि थंड वीर्याची आहे, म्हणजे ती थंड आहे। तिचा प्रभाव जो आहे तर तो विषग्न आहे। औषधामध्ये तिचा गर वापरला जातो किंवा काळाबोळ म्हणजे कोरफडीचा गर काढला की तो आटवायला ठेवला जातो, म्हणजे रसक्रिया त्याच्यावर केली जाते आणि मग जो बनतो तो काळाबोळ। हा मात्र पचायला हलका असून उष्ण आणि तीक्ष्ण असा आहे। त्यामुळे तीच कोरफडीचा गर पण त्याच्यावर रसक्रिया केली तर त्याचे गुणधर्म जे आहेत तर ते बदलतात। औषधामध्ये प्रामुख्याने कोरफडीचा गर किंवा काळाबोळ जो आहे तर तो वापरला जातो। आता त्वचा विकार आहेत किंवा दाह होत असेल, थोडं भाजलेलं असेल, त्वचा लालसर झालेली असेल, आग होत असेल तर अशा वेळा कोरफडीचा थंड गर जो आहे तर तो लावला तर दाह शमन होतं, त्याच्याने आग रसरस जी असते तर ती कमी होते। काही प्रकारच्या नेत्रविकारांमध्ये जेव्हा डोळ्यांची आग होत असते तर त्यावेळेला कोरफडीचा गर डोळ्यावर ठेवला जातो किंवा त्याचा रस जो आहे तर त्याचे 2 थेंब जे आहेत तर तेही डोळ्यामध्ये घातले जातात। यकृत प्लीहेचे जे आजार आहेत तर त्यामध्ये कावीळपण येते किंवा यकृताची वृद्धी आहे, सूज आलेली आहे, तर अशा वेळेला कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो। कोरफडीचा रस जो आहे तो साधारण 1 चमचाभर पोटामध्ये घेण्यासाठी वापरला जातो, म्हणजे जसा बाहेरून लेप करण्यासाठी आपण वापरतो तसं पोटामध्ये पण घेतला जातो। कावीळ असते तर त्यामध्ये पण हिचा खूप चांगला उपयोग आहे। विशेषतः जी ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये अवरोध झालेला आहे तर तिथे कोरफडीचा गर वापरला तर ती रेचक म्हणून काम करते आणि तिचा अडथळा जो आहे तो कमी व्हायला मदत होऊन पित्ताचा स्राव व्यवस्थित व्हायला मदत मिळते। त्यामुळे तिथे कोरफडीचा गर जो आहे तर तो वापरला जातो। लहान मुलांमध्ये कृमी असतील, मुलांना भूक लागत नसेल, व्यवस्थित त्यांचं पचन होत नसेल तर पचन व्यवस्थित व्हावं, त्यांची भूक वाढावी, कृमी नष्ट व्हावे म्हणून पण कुमारीचा म्हणजे कोरफडीचा जो आहे तर तो गर दिला जातो। कोरफडीची पर्यायी नावं जी आहेत ते कुमारी, अजरा, कन्यका, घी कुमारी अशी बरीच नावं आहेत। तर यामध्ये तिला कुमारी म्हटलं जातं कारण ती नेहमी जी आहे तर तुम्हाला ती ताजी तवानी दिसते, ती वाळली तरी मरत नाही, पुन्हा थोड्याशा पाण्यावर तिचे वाढ होत असते म्हणून पण तिला कुमारी असं म्हटलं जातं। स्त्रियांमध्येही ती बऱ्याच प्रमाणात वापरली जाते म्हणून पण तिला कुमारी असं सार्थ नाव आहे। लहान मुलांमध्ये कृमींसाठी किंवा पचनासाठी ती प्रामुख्याने वापरली जाते। लहान मुलांना कावीळ झाली असेल तरीही तिचा उपयोग होतो। मोठ्या माणसांमध्येही भूक लागत नसेल, काही प्रकारचे गुण म्हणजे गाठी वगैरे तयार झालेल्या असतील, कफ जो आहे तो जास्त प्रमाणात झाला असेल तर कफ बाहेर निघून जावा त्याच्यासाठी पण कोरफड जी आहे तर ती वापरली जाते। ताप आलेला असेल तरी पण कोरफडीचा गर जो आहे तर तो वापरता येतो। कडूरस असल्या कारणाने ती ज्वरामध्ये पाचन म्हणून काम करते। फक्त जे आहे तर कोरफड खूप जपून वापरावी लागते, दीर्घकाळपर्यंत ती वापरता येत नाही। तिचा रेचक म्हणजे मलाला निस्सरण करणारी अशी ती आहे। त्रिदोष शामक आहे, म्हणजे त्रिदोषांवरती काम करते।
तर रेचन हे कार्य जे आहे तर ते आज तुम्ही समजा कोरफडीचा गर घेतला तर त्याचा साधारण एक 10-12 तासानंतर परिणाम जाणवतो. लगेचच्या लगेच त्याच्यानी रेचन होत नाही आणि ती थोड्या प्रमाणामध्ये वापरायची असते. ती जर जास्त प्रमाणात वापरली तर आतडे जे आहेत तर त्यांना सूज येते, रक्तसंचय होतो तिथे आणि रक्तस्राव पण काही वेळेला होऊ शकतो. दीर्घकाळपर्यंत वापरली तर मूळव्याध होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे कोरफड जी आहे ती थोड्या मात्रेमध्ये विशिष्ट कालावधीपुरतीच वापरायची असते. त्यामुळे कोरफड घेत असताना वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानेच कोरफड जी आहे ती किती दिवस घ्यावी ते ठरवावं. स्वतःच्या मनाने जे आहे तर ते दीर्घकाळपर्यंत कोरफड वापरू नये. तर अशा पद्धतीने कोरफडीपासून गर जसा आपण बघितला तसा काळाबोळ जो आहे तर तो स्त्रियांमध्ये जेव्हा रक्तस्राव पाळीच्या वेळेला स्राव जर होत नसेल व्यवस्थित, रजोरोध निर्माण झालेला असेल तर पाळीच्या वेळेला व्यवस्थित स्राव व्हावा म्हणून काळाबोळ जो आहे तो वापरला जातो. त्याचं गर्भाशय संकोचक असं कार्य आहे. प्रसूतीनंतरही काही वेळेला गर्भाशयाची शुद्धी होण्याकरता काळाबोळ जो आहे तो काही प्रमाणामध्ये वापरला जातो, पण अर्थातच वैद्यांच्या देखरेखीखाली तो वापरावा. बाह्य उपयोग जसे बघितले तसे त्याचे काही कल्प आहेत. तर सगळ्यांना परिचित असं कुमारी असं जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. स्त्रियांच्या आजारामध्ये वापरलं जातं. रजोप्रवृत्ती त्यांची नियमित व्हावी, आर्तव व्यवस्थित व्हावं यासाठी कुमारी असं वापरलं जातं. लहान मुलांमध्ये जे आहे तर ते कुमारी असं थोडं वेगळ्या प्रकारचं वापरलं जातं आणि मोठ्या माणसांमध्ये वापरण्याचं कुमारी असं जे आहे तर त्यांच्या काही घटक द्रव्यांमध्ये फरक आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी वापरत असाल तर ते वैद्यांच्या सल्ल्यानेच वापरलं गेलं पाहिजे. तर ह्याचा खूप चांगला दीर्घकाळपर्यंत उपयोग होतो. फक्त त्याची मात्रा जी आहे तर ती कमी प्रमाणामध्ये आपण वापरायला हवी आहे. तो त्रिदोषशामक कोरफड आहे तर ती कडू द्रव्य असल्या कारणाने ते पित्ताचं आणि सारक असल्या कारणाने ती पित्ताला बाहेर काढते, पित्ताचं श्रवण करते. स्निग्ध असल्या कारणाने, मांसल आणि असल्या कारणाने ती वाताचंही शमन करते. कडू आहे आणि काळाबोळ जो आहे तो उष्ण तीक्ष्ण आहे त्यामुळे कफाचंही शमन करतो. पण थंड आणि कडू ह्याने कफाचं स्राव जो आहे तर तो पण ती व्यवस्थित बाहेर काढते. या प्रकारे ती तिन्ही दोषांवर काम करते. तसंच तिचा प्रभाव जो आहे तो विषग्न असा आहे, म्हणजे शरीरात काही टॉक्सिन्स असतील तर ते बाहेर काढण्यासाठी पण कोरफड जी आहे ती अत्यंत उपयोगी आहे. रेचन हे कार्य आपण तिचं बघितलंच आहे. रक्ताची जी आहे तर ती शुद्धी करते. विविध त्वचा विकारांमध्येही कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. तर अशा पद्धतीने ती रसधातूवर पण काम करते. रक्तवाढीसाठीही ती सहाय्यक आहे. त्यामुळे रस, रक्त, मांस, मेद ती कमी करते. त्यामुळे मेदापर्यंतच्या धातूवर कोरफडीचं कार्य आहे. शुक्रवर्धनही ती करते. स्त्रियांमध्ये आर्तव जे आहे त्याचा स्राव ती व्यवस्थित करते. त्यामुळे तसं बघायला गेलं तर सगळ्या धातूंवरही तिचं कार्य आहे. फक्त ती जपून वापरावी लागते. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या देखरेखीखालीच कोरफड जी आहे तर ती वापरायला हवी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला कुठल्या वेगळ्या विषयांवर माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. नमस्कार.